गणगण गणात गोते म्हणत परत गजानन महाराज प्रकट झाले। गणगण गणात गोते म्हणत परत गजानन महाराज प्रकट झाले आणि जी लोकांची गर्दी झाली गजानन महाराजांना परत एकदा पाहण्यासाठी, मग त्या स्टाईलने गजानन महाराज हात असे करून बसले आणि भक्तांची एवढी रीग लागली की नवीन आधुनिक गजानन महाराजांना सुद्धा भक्तांचं प्रेम पाहवत नव्हतं। पण अचानक जागरूक नागरिकांच्या लक्षात आलं, अरे हा तर माणूस असा आहे की ह्याला कुठेही मारहाण केली जाते, हा कुठेही लोकांना फसवतो, हा कुठेही भोंदूगिरीच्या नावाखाली लोकांना येड्यात काढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मीच आता गजानन महाराजांचा वारस आहे, मीच गजानन महाराजांचा आता नवीन पुनर्जन्म घेतला आहे आणि माझ्याशिवाय आता गजानन महाराज तुम्हाला दुसरे दिसणारच नाहीत, अशा काहीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे हावभाव करून गजानन महाराज लोकांना दर्शन देतात। हजारोच्या संख्येनं आधुनिक गजानन महाराजांना बघायला लोक जमतात। ही सगळी लोक आत्ताच्या आधुनिक युगामध्ये शिक्षण घेतलेले आहे, नोकऱ्या आहेत, चांगली सदन आहेत, पैशावाली आहेत आणि खास करून महिला सुद्धा आहेत। म्हणजे शिकलेली माणसं ही हकलेली असतात। शिकलेल्याच माणसांनी समाजाला धोका दिलाय असं समाज सुधारक सांगून गेले, महापुरुष सांगून गेले आणि संतांनी सुद्धा लिहिलंय। सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं। असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास, तुका म्हणे एवढं सांगून सुद्धा आमची लोक अजूनही अज्ञानात, बावळटपणात कुणाच्याही पाया पडतात, कुणासमोरही नतमस्तक होतात। पूर्वी रामायण लागायचं टीव्हीवर, ज्यावेळेस गल्लीत एखादी टीव्ही असायची, गावात एखाद 2-5 टीव्ही असायच्या, त्या टीव्हीवर सकाळी रविवारी रामायण लागलं तर लोक त्या टीव्हीच्या पाया पडायचे आणि ते कलाकार त्यांचं शूटिंग झाल्यानंतर पार्ट्या करत असतील, साहजिक आहे। पण त्या कलाकारांना देव म्हणायचे। लोक रामाच्या प्रेमात अशी वेडी झाली होती आणि आज गजानन महाराजांच्या प्रेमात लोक वेडी झाली आणि त्या गजानन महाराजांचं रूप तुम्ही स्वतः सुरुवातीला पाहिलं। गजानन महाराज 24 तासातच रस्त्यावर आले। गजानन महाराज जे आधुनिक आता जन्माला आले त्यांनीच तोंडाने असं सांगितलंय, मला कुणीही मारतंय, कुणीही हाणतंय। म्हणजे तुमचा आमचा हिंदू धर्म सुद्धा कसा बदनाम केला जातो किंवा हे कोण प्लांट करतं, धर्मरक्षकांना हे दिसत नाही का? का फक्त जिथं सोयीचं असेल तिथंच राजकारण करायचं? याच्यावर आम्ही जागरूक होणार आहोत की नाही? मित्रांनो, जय जिजाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। शेगावचे गजानन महाराज खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवतच आहे। गजानन महाराजांवर प्रचंड प्रेम आहे सगळ्यांचं। गजानन प्रसन्न म्हणून प्रत्येकाच्या लग्नपत्रिकेपासून, घरावर लिहिणाऱ्या नावापासून, तुम्ही मराठवाड्यात, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, गणगण गणात बोते म्हणून गजानन महाराजांचे तुम्हाला भक्त पाहिलं। ती श्रद्धा असते आपली आणि प्रत्येकाची प्रत्येकावर श्रद्धा असते। जसे देवांचे डुप्लिकेट आहेत तसे अभिनेत्यांचे सुद्धा डुप्लिकेट असतात, त्याच्यावरच आयुष्यभर ते जगतात आणि ते तुम्ही पाहतातच। परंतु त्यांचं डुप्लिकेट होत असताना
तुमचे क्वालिटीचं काय आहे का हे तुम्ही विसरून जाता. जसं वेगळ्या कलाकारांचे डुप्लिकेट आहेत म्हणून मी सांगितलं, तसं देवांचे सुद्धा निघालेत. आणि बरेच भोंदू बाबा, भोंदू महाराज किंवा धर्माच्या नावावर लोकांना फसवण्यात येणारा फुकटचा सगळ्यात महत्त्वाचा धंदा म्हणजे भोंदूगिरी. मग अंधश्रद्धा, कर्मकांड, थोतांडामध्ये लोकांना बळी पाडायचं, शोषण करायचं महिलांचं, मुलींचं, आणि स्वतःचं सगळं भागून घ्यायचं, आणि लोक तरीही त्यांच्या समोर नतमस्तक होतात. आधुनिक गजानन महाराज प्रकट झाले, सेम त्यांच्यासारखे दिसणारे, उगाच घासून पुसून दाढी मिशा काढलेल्या, चकचकीत एकदम, भगवं वस्त्र परिधान केलं की तो महाराज झाला. हे सर्टिफाईड आपल्या इथं करून मिळतं. आणि कुणीतरी एखादं शेंबड्या पोरांनी सुद्धा सांगितलं की तिकडं गजानन महाराज आलेत आणि प्रकट झालेत, किंवा अजून कुठले महाराज वगैरे. उद्या तुम्हाला आसारामचे सुद्धा डुप्लिकेट पाहायला मिळतील, राम रहीमचे पण मिळतील, अजून कुणाचे चेले चपाट्यांचे पण मिळतील. आणि आपल्या खऱ्या दैवताला आपण एवढं बदनाम करून टाकणार की तिथं संधीच नाही. मग तो कोण आहे? तो दारुडा आहे का? तो स्त्रीलंपट आहे का? तो व्याभिचारी आहे का? त्याला धर्माचं काही ज्ञान आहे का नाही? आम्ही काही तपासत नाही. तो रांगेत उभा आहे ना, गर्दी झाली आहे ना, मग आपण पण गर्दीत जायचं. आणि मग समाज आता त्याच्याच पाठीमागं पळतोय म्हणल्यावर समाजाचा सत्यानाश झाला तरी अजिबात हरकत नाही, आणि काळजी तर नाहीच नाही. हे समाजाचं वास्तव आहे. आणि तो थोतांड आहे, भोंदू आहे, किंवा त्याची पोलखोल केल्यानंतर आमच्या काही चळवळीतल्या सहकारी संघटना वेळोवेळी अंधश्रद्धा, कर्मकांड, थोतांडाविरोधात भूमिका मांडतात, पुढे येतात, आपणही मांडतो. पण आमच्या धर्माचा, आमच्या दैवतांचा हा बाजार मांडणारी माणसं सुद्धा आहेत, हे आम्हाला कळायलाच मार्ग नाही. आम्ही चिकित्साच करत नाही, खरं असेल की नसेल. एखाद्या देवाच्या तिथं चमत्कार झाला म्हणलं की तो जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध झालंच म्हणून समजा. मग तिथं सोन्या नाण्यापासून पैशाचा असा पाऊस पडतो, आम्हाला तरीही लक्षात येत नाही. बघा तो भोंदू कसा असतो, तो फक्त फसवण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेला असतो आणि तो त्याचं दुकान चालवतो. मित्रांनो, तुम्ही आम्ही सगळे सुशिक्षित